बेकायदेशीर ठरवत आंदोलकांना दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे निर्देश मात्र अद्यापही जरांगे पाटील आझाद मैदानावर। बीडमध्ये भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाकडून लक्ष्मण हागे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। मुंबईनंतर पुणे बंद करण्याचा मराठा महासंघाचा इशारा। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा। मालेगावमध्ये वंचित नेते किरण मगरे यांच्यावर भाजप नेते प्रसाद हिरे यांचा हल्ला, पोलिसात गंभीर गुन्हा दाखल। सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये भारताचा पहिला मेड इन इंडिया 32 बिट प्रोसेसर विक्रम चिपचं अनावरण। बीडच्या शिरसाळा येथे लक्ष्मण हागे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी बांधवांचा जनमोर्चा। चंद्रपूरच्या गोंडपिंपरीत खड्डेमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खड्डेमय, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष। धावत्या स्लीपर बसमध्ये 50 वर्षीय प्रवाशाची पेट्रोल ओतून आत्महत्या, बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती। कोल्हापुरात प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त जवानाचा बहिणीच्या नवऱ्यावर गोळीबार, पीडित गंभीर जखमी, आरोपी अटकेत। भदोहीत साखरपुड्या दरम्यान मामाचा 19 वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला, पोलीस चकमकीत आरोपी जखमी। चंद्रपूरच्या इराई धरणाचे 7 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन। बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू, 20 दिवसांत सर्व प्रकरणांचा अहवाल सादर होणार। पुण्यात मॅट्रिमोनीवरून ओळख झालेल्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, 2 लाखांची उकळपट्टी, आरोपीवर गुन्हा दाखल। सांगली झेडपीचे सीईओ विशाल नरवडे यांचा इशारा, लेट कमर्स कर्मचाऱ्यांना सुनावले खडे बोल, वेळेत येण्याचे आदेश। मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू। मुंबई महापालिका आयुक्त आझाद मैदानात, मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला या बैठकीत नेमक्या कोणत्या अटी मांडल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष। रायगडातून परतीच्या प्रवासासाठी मुंबईकर वासियांसाठी महाड, माणगाव व पोलादपूर आगारातील एसटी बसेस सज्ज। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे पक्षाचे संस्थापक के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या कन्या के कविता यांची पक्षातून हकलपट्टी केली आहे। मुंबई आग्रा महामार्गावर पोलीस व्हॅनचा भीषण अपघात, एका पोलिसाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी। आंबेजोगाईत एसटी बसमधून उतरताच त्याच बसच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू।